नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या आणि जानकी दोघेही किचनमध्ये असतात. तर ऐश्वर्याला मटरची रस्सा भाजी खायची असते. त्याच्यामुळे जानकी आता तिला विचारते, काय गं ऐश्वर्या, तुला येते का बनवता? कारण गुलाबदादांना बनवता येत नाही ना, म्हणून विचारलं. मग आता जानकीचं हे बोलणं पाहता ऐश्वर्या लगेच म्हणते, मग कशाला ठेवले अशा युजलेस नोकरांना घरामध्ये? आणि मी कशाला बनवू? तू आहेस ना ही सगळी कामं करायला, तूच कर ना मग. आता जानकी ऐश्वर्याला विचारत असते, जर मी नाही केलं तर काय करशील? ऐश्वर्या लगेच आता जानकीच्या जवळ येते आणि जानकीला म्हणू लागते, मग आईना सुद्धा उत्तर ना तूच दे. जे काय बोलायचंय ना ते बोल. आणि मला नाही वाटत की तू असं काही करशील. कारण कसं आहे माहिती का, तू जर स्वयंपाक नाही केला ना तर बाकीचे घरातले सगळेच उपाशी राहतील आणि हे तुला नाही चालणार. आणि मेन म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय माहिती का, हा तुझा अति चांगुलपणा ना हा तुला कायम नडतो. तुला साखरेचा पाक ना माहितीच असेल. तो साखरेचा पाक असा असतो ना, तो खूपच गोड असतो, तो खावत नाही. तसंच तू साखरेचा पाक आहेस. आता जोपर्यंत त्या साखरेच्या पाकामध्ये तो गुलाबजाम पडत नाही ना, तोपर्यंत त्या पाकाला शून्य किंमत आहे. आणि तुझ्या पाकाचा तो गुलाबजाम मी म्हणजे बघ ना, जेव्हापासून मी तुझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून तुझं आयुष्य कसं हॅपी व्हायला लागलंय. जानकी लगेच आता ऐश्वर्याच्या बोलण्यावरती हसायला लागते. तर मग आता ऐश्वर्या लगेच विचारते, काय ग मूर्ख, जोक मारला का मी? हसायला काय झालं? तर मग आता जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणते, अगं नाही ग, मला उलट ना कौतुक वाटतंय. तू ना गुलाबजामचं उदाहरण खरंच खूप चांगलं दिलंस. गंमत अशी आहे, तू गुलाबजाम ना तुपात तळा नाहीतर तेलात तळा, राग बेचवच. ना त्याला चव असते ना सुगंध असतो. तर मग तोच बेचव गुलाबजाम जर साखरेच्या पाकामध्ये टाकला ना, तरच त्याला चव येते आणि तरच तो भारी लागतो. नाहीतर त्या गुलाबजामाची किंमत सुद्धा शून्य राहते. आता जर नुसता गुलाबजाम खाल्ला ना तर लोक खाणारच नाही. तसाच तुझा कडवट स्वभाव, तुझ्या वागण्याने सुद्धा लोक तुला असंच थुतू करणार आहेत. ऐश्वर्या आता जानकीला म्हणत असते, जानकी तू मला ना तुझ्या बोलण्यामध्ये चांगलं अडकवशील, पण मात्र या घरामध्ये तुझं काय स्थान आहे ना हे मी तुला चांगलंच दाखवून देणार आहे. तसंही तुझ्या हातातून मी हळूहळू करत सगळंच काढून घेत चालली आहे. हे घर, इथली माणसं आणि या किल्ल्या. ऐश्वर्या आता जानकीला त्या किल्ल्या दाखवत म्हणते, फक्त या किल्ल्या नाही आहेत ग, ही या घराची सत्ता आहे. आणि या घराची सत्ता आता माझ्या ताब्यात आहे. आणि ऐश्वर्या त्या चाव्या आता हवेमध्ये उडवते आणि त्या चाव्या हवेमध्ये उडवतात जानकी त्या पकडते. जानकी आता त्या चाव्या हातामध्ये पकडते आणि ऐश्वर्याला म्हणू लागते, तू ना अगदी बरोबर बोललीस. या फक्त किल्ल्या नाहीयेत, तर यामध्ये या घराची लक्ष्मी आहे. सरस्वती सुख समृद्धी नांदते. या किल्ल्या कमरेला लावून मिरवून हे घर तुझं नाही होणार आहे. अगं आईंनी या घराची जबाबदारी तुझ्यावरती टाकली आहे. आता ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न कर. आणि राहिला प्रश्न फक्त माझ्या चांगुलपणाचा, त्याचा त्रास मला होतोय आणि तो मला होऊ दे. तू फक्त तू तुझं तुझं बघ. माझा चांगुलपणा माझ्याकडे आणि तुझी जी गुर्मी आहे ना ती तुझ्याकडेच ठेव. तर मग आता जानकी आता ऐश्वर्याच्या हातामध्ये किल्ल्या देत म्हणते, या बेमानीने मिळवलेल्या किल्ल्या तू मिरव. मी माझं घर बघेल. आणि बघ, तुला काय रस्सा भाजी करायची ना ती तू कर. जानकी आता तिकडे निघून जाऊ लागते. तर मग आता तेवढ्याच जानकी मध्येच थांबते आणि ऐश्वर्याला म्हणते, बरं मला एक सांग, नानांचं मृत्यूपत्र तूच बदललंस ना? माहितीये मला. ऐश्वर्या तू ना खूपच स्मार्ट आहेस. पण थोडा चांगुलपणा असताना तर खूप बरं झालं असतं. फक्त ना नाना शुद्धीवरती येऊ दे. आणि मग काय होणार आहे ना हे तुला वेगळं सांगायची काहीच गरज नाहीये. जानकी आता तिच्या डोक्यावरचा पदर सावरते आणि लगेच तोऱ्यामध्ये तिकडं निघून जाते. इकडे ऐश्वर्या तर जानकीच्या या बोलण्यावरती चकितच झालेली असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या त्या चाव्या हातामध्ये घेऊन तिच्या रूममध्ये येते. तेवढ्यात लगेच आता ऐश्वर्याला सयाजीरावांचा फोन येतो. ऐश्वर्या लगेच खुश होत सयाजीरावांचा फोन उचलते. सयाजीराव लगेच ऐश्वर्याला विचारतात, काय ग पोरी, सगळं ठीक आहे ना? याच्यावरती आता ऐश्वर्या सांगू लागते, चांगलंच ठीक आहे. नानासाहेब रणदिवेंच्या आशीर्वाद बंगल्याच्या किल्ल्या फायनली माझ्या हातामध्ये आल्या आहेत. तर आता ते बोलणं पाहताय सयाजीराव लगेच ऐश्वर्याला म्हणतात, अगं आपला ना पॅटर्नच वेगळा आहे. ऐश्वर्या म्हणत असते, अगदी बरोबर. बाहेरून सगळं अलबेलं दिसत असताना आपण आतून पोखरत जातो. मग भले भले पत्त्यांच्या बंगल्यासारखे खाली कोसळत जातात, जसं की नानासाहेब रणदिवे कोसळले. आता ते आता उठायचं नावच घेत नाहीयेत. सयाजीराव म्हणत असतात की तो उठलच, ते म्हणजे 4 जणांच्या खांद्यावरून. पोरी तू आहे ना द्रौपदी सारखी आहेस. तुझ्या त्या पुराच्या आगीमध्ये त्या रणदिवे कुटुंबाचं अख्खं खानदान जळतंय. मला तर अशीच पोरगी हवी होती. ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणत असते, त्याला ज्यावेळी लहान मुलं भातुकलीची खेळं खेळतात त्यावेळी मी तुमच्या मांडीवरती बसून राजकारण शिकलीये. आता यांना कळेल एका राजकारणाच्या मुलीचा इगो हर्ट करण्याची किंमत काय मिळते ते. आता त्याच्यानंतर सयाजीरावांसमोर शहाणे वकील बसलेले असतात. तर सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात, हे बघ हे शहाणे वकील ना इथेच माझ्या समोर बसलेत. मी फोन स्पीकरवरती ठेवतोय आणि तू बोल जरा त्यांच्याशी. त्याच्यानंतर आता सयाजीराव फोन स्पीकरवरती ठेवतात आणि ऐश्वर्या लगेच आता बोलू लागते की त्याला म्हणाव की जर तोंड उघडलं ना
तर तुझ्या तोंडामध्ये तुळशीपत्र ठेवूनच तुझं तोंड बंद करू. जे काही केलंयस ना ते कोणालाही काही सांगायची गरज नाहीये. आणि इकडे आता ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता तो शहाणे वकील सुद्धा खूप घाबरत असतो. त्याच्यानंतर आता ऐश्वर्या फोन ठेवून देते. इकडे ऐश्वर्या लगेच त्या किल्ल्या हवेमध्ये फेकत तोऱ्यातच म्हणत असते, सगळं ना मला हवंय तसंच घडतंय. आणि या गोष्टीचा विचार करता ऐश्वर्या खूप खुश असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सयाजीराव शहाणे वकिलांना म्हणतो, शहाणे वकील आमचं काम झालं बरं का. आता काय तुम्हाला हवंय ते मागा, कारण तुम्हाला आम्ही हवं तेवढा पैका देतो. शहाणे वकील आता म्हणत असतात, नाही नाही आम्हाला पैसे नकोय. नाही हो, असं घाणेरडं काम केल्यानंतर शरमेने मान खाली गेली माझी. मी आजपर्यंत ही गोष्ट कधी केली नाही, ते तुम्ही मला करायला लावलं. उद्या जर नानासाहेब शुद्धीवरती आले तर मी काय करू, त्यांना कसं तोंड दाखवू. सयाजीराव आता म्हणत असतात, तोंडावरती पदर घ्या आणि गपकुमान जावा. नाना आता काही शुद्धीवरती येत नाही, त्याच्यामुळे तू काळजी नको करू. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सौमित्र अवंतिकाला सांगत असतो की आपल्याला घरी जायचंय. याच्यावरती अवंतिका आता सौमित्राला विचारते, काय झालंय आणि आपण असं अचानक घरी का जातोय. सौमित्र आता अवंतिकाला सांगत असतो, आपल्याला जावं लागेल. मी आईला वचन देऊन आलोय की तुला घरात घेऊन येईल म्हणून. अवंतिकाचं म्हणणं असतं, हे बघ तुझे किती कोर्ट केसेस असतात आणि माझीही खूप कामं आहेत. आपण ते असं अर्धवट अचानक सोडून नाही जाऊ शकत ना. पण मात्र सौमित्रचं एकदम बरोबर म्हणणं असतं की घरापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. आणि जेव्हा विल वाचताना मी चिडून फोन ठेवला तेव्हा मला अंदाज आलाय की घरामध्ये नेमकं चाललंय काय असणार याचा. मला तर त्या विलच्या पेपरवरती सुद्धा डाऊट आहे. हा नक्कीच ऐश्वर्याचा काहीतरी डाव असणार आहे. आणि म्हणूनच मी सांगतोय की आपण घरी जाऊयात, तिथे आपली जास्त गरज आहे. तुझ्या बाबांची सुद्धा फर्म आहे ना तिथे, आपण तिथून काम करूयात थोडे दिवस. पण मात्र अवंतिकाचं म्हणणं नाही असतं. सौमित्र आता अवंतिकाला समजावून सांगत असतो, तू प्लीज नाही नको म्हणू, फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. अवंतिका सुद्धा आता जाण्यासाठी तयार होते. सौमित्र आणि अवंतिका दोघी आता उद्या सकाळी घरी जाणार असतात. सौमित्र आता लगेच स्वतःशीच म्हणतो, दादा वहिनी आता मी आल्यानंतर तुम्हाला कधीच मी एकटं पडू देणार नाही. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा नानांचा हात इकडे हातामध्ये घेते आणि नानांकडे पाहत खूप रडत असते. सुमित्रा आता इमोशनल होत नानांशी बोलत असते, तुम्हाला आठवतंय का हो, आपली मुलं लहान असताना मी स्वयंपाकामध्ये जर फरसबीची भाजी केली ना तर सगळे नाकं मुरडायचे. आणि तुम्ही त्यांना रागवायचं सोडून तुम्ही सरळ सरळ त्यांना बिर्याणी खायला न्यायचात. मग मी म्हणायचे त्यांना, आत्ता घ्या काय खायचंय ते खाऊन, पण मात्र माझ्या सुना आल्या ना तर मला बरोबर वटणीवरती आणतील. माझ्या सुना राहतील माझ्या पाठीशी उभा, पण आता सुना आहे तो, पण मात्र मी एकटीच उभी आहे. अहो आपलं म्हणावं असं कोणीच राहिलेलं नाहीये. आपली जानकी गेली 10 वर्ष घर सांभाळतीये. तिच्यावरती विश्वास ठेवायचं म्हटलं ना तर हल्ली तिचं वेगळंच रूप डोळ्यासमोर येतं. आणि ऐश्वर्या, ती या घरात आल्यापासून तिचं वागणंच काही कळत नाहीये. कोणाचं खरं आहे कोणाचं खोटं हे काहीच समजत नाहीये. त्याच्यानंतर सुमित्रा नानांना म्हणत असते, अहो तुम्ही उठा ना, बोला ना माझ्याशी, मला सांगा की माझं काही चुकतंय का. अहो तुम्ही सांगा ना, मला काहीतरी बोला, रागवा माझ्याशी. सुमित्रा आता खूपच रडत असते. सुमित्रा रडतच देवी आईला रिक्वेस्ट करत म्हणते, देवी आई मी थोडं जरी पुण्य केलं असेल ना तर यांना वाचव, मला हे असे निश्चिंत पडलेले सहन नाही होत आहे. आता हे सगळं पाहता तेवढ्यात लगेच आता चमत्कार होतो. नाना शुद्धीवरती येतात, नानांचा हात लगेच हालायला लागतो. नाना शुद्धीवरती येतात आणि लगेच तिला सुमित्रा सुमित्रा अशी हाक मारायला लागतात. हे सगळं पाहता आता सुमित्रा खूप आनंदित झालेली असते आणि सगळ्यांना सांगण्यासाठी इकडे बाहेर लगेच हॉलमध्ये येते. सुमित्रा लगेच आता सगळ्यांना आवाज देऊन बोलवून घेत असते. त्याच्यानंतर ऋषिकेश जानकी सगळेच आता खाली येतात आणि घाबरत घाबरत विचारू लागतात की आई अगं काय झालं. तर सुमित्राकडनं सगळ्यांना समजतं की नाना शुद्धीवरती आले. हे ऐकता सगळ्यांना खूप आनंद होतो, सगळ्यांना खूप बरं वाटतं. पण मात्र आता ऐश्वर्याच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते. जानकी लगेच देवी आईचे आशीर्वाद घेते आणि प्रेमाने लगेच सुमित्राला आनंदी होऊन मिठी मारते. जानकी आता लगेच म्हणू लागते, मला वाटलंच होतं आणि ही सगळी देवी आईची कृपा घडलीये. देवी आई नवसाला पावली, आपले नाना शुद्धीवरती आले. इकडे आता सारंग ऋषिकेश सगळे आता इकडे नानांकडे निघून जातात. जानकी हॉलमध्ये असते आणि ती आता ऐश्वर्याला पाहते. इकडे ऐश्वर्या तर पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आजी सुद्धा आता तिथेच असते आणि ती सगळी ऐश्वर्याची ती सगळी गंमत पाहत असते. जानकी सुद्धा आता खूप तोऱ्याने ऐश्वर्याकडे पाहत असते. म्हणजेच की आता जानकी सांगण्याचा प्रयत्न करत असते, बघ आता तुझा खेळ ना संपलाय ऐश्वर्या. ऐश्वर्याला तर काय करावं काय नको करावं काहीच समजत नसतं. आता इकडे ऐश्वर्या लगेच नानांच्या रूमपाशी येते आणि नानांना शुद्धीवरती आलेलं पाहते. ऐश्वर्या आता स्वतःशीच म्हणते, विलच्या नावाखाली या कुटुंबामध्ये भयानक भांडण पेटवून दिलं होतं, पण हा म्हातारा नको तेव्हा शुद्धीवरती आला. आता ऐश्वर्या तुझं काहीच खरं नाहीये. ही जानकी तर आत्ताच्या आत्ता सगळ्याचा निकाल लावेल. ऐश्वर्या विचार करत असते की काहीतरी केलंच पाहिजे. मी अशी स्वस्तात बसणार नाही आणि जिंकता जिंकणार तर हरणारच नाही.
इकडे जानकी आता देवघरामध्ये साखर ठेवण्यासाठी येते. जानकी आता देवघरामध्ये येते आणि देवाला प्रार्थना करू लागते. जानकी देवाचे आशीर्वाद घेते आणि तिकडून निघून जाते. त्याच्यानंतर इकडे सुमित्रा ऋषिकेशला सांगते की ऋषिकेश डॉक्टरांना फोन कर. ऋषिकेश लगेच आता डॉक्टरांना फोन लावतो. इकडे दुसरीकडे सारंग आता नानांना म्हणत असतो, नाना आता बघा तुम्ही लवकरच बरे होणार. ऋषिकेश इकडे डॉक्टरांना फोन करून बोलवून घेतो. ऐश्वर्या आता नानांना पाहते आणि तिकडनं निघून जाऊ लागते. पण मात्र जानकी लगेच आता ऐश्वर्याच्या समोरून उभी राहते आणि ऐश्वर्याला म्हणू लागते, इथूनच नानांना ढकललंस ना खाली. नानांच्या खोलीमध्ये साप सोडला, खोटं मृत्यूपत्र बनवलं, घराच्या किल्ल्या पण घेतल्यास. पण ऐश्वर्या तुला ही गोष्ट समजतच नाहीये की माणसाच्या मनाचं कुलूप हे किल्ल्याने नाही उघडत. त्याच्यासाठी जे लागतं ना ती गोष्ट नाहीच आहे तुझ्याकडे, माणुसकी. तुझ्याकडे फक्त शून्य माणुसकी आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा असा आनंद बघतीयस ना, तर स्वतःच्या हरण्याचा आनंद सुद्धा इथेच उभं राहून बघशील. आता नाना शुद्धी देऊ ना, फक्त बोलायला लागू दे. आता सत्य काय नाही तर सगळ्यांना आपोआप कळेल आणि त्याच्या दुसऱ्याच क्षणी तू घराबाहेर असशील. तर मग आता त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्या तर जानकीचं हे सगळं बोलणं पाहता खूप घाबरून गेलेली असते. तिला नेमकं काय बोलावं, काय करावं काहीच सुचत नसतं. आता ऐश्वर्याला फक्त हे दिसत असतं की ती पूर्णपणे हरली आहे आणि आता तिचा डाव संपलाय. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे डॉक्टर घरी येतात आणि नानांना चेक करू लागतात. डॉक्टर नानांना चेक करत असतात पण मात्र सगळेच खूप घाबरून गेलेले असतात. सुमित्रा विचारते की डॉक्टर सगळं ठीक आहे ना. याच्यावरती डॉक्टर म्हणतात आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. आता ऐश्वर्या दारातूनच डॉक्टरांचं सगळं बोलणं ऐकत असते. डॉक्टर सुमित्राला सांगत असतात, हे बघा नाना शुद्धीवरती जरी आलेले असले ना तरी सुद्धा ते पूर्णपणे बरे झालेले नाहीयेत. ते जेव्हा पडले होते तेव्हा त्यांच्या मेंदूला मार लागला होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या नस डॅमेज झाल्यात. त्याच्यामुळे ते त्यांच्या मर्जीप्रमाणे चालू बोलू शकणार नाहीत. त्यांचा शरीरावरचा ताबा गेलाय. हे ऐकल्यानंतर तर सुमित्राच्या डोक्यामध्ये भिंगायला लागतं. तिला चक्कर येते. तर मात्र ऋषिकेश सारंग सगळेच आता सुमित्राला सावरतात. सारंग विचारतो डॉक्टर असं किती दिवस. याच्यावरती डॉक्टर सांगतात त्याला वेळ लागेल. ऐश्वर्या लगेच आता इकडे समोर येते आणि डॉक्टरांना विचारते, अच्छा म्हणजे नाना काहीच बोलू शकणार नाही ना. म्हणजे जर आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला काही हवंय काही नकोय त्याचं ते उत्तर नाही देऊ शकत का. डॉक्टर आता म्हणू लागतात, हे बघा त्यांची एक बाजू ना पूर्ण लुळी पडली आहे पण मात्र दुसरी बाजू सक्षम आहे. त्यामुळे ते इशारा देऊन किंवा खुणेने सांगू शकतात की त्यांना काय हवंय काय नकोय ते. त्याच्यानंतर डॉक्टर आता तिकडे निघून जातात. इकडे आता डॉक्टरांचं हे बोलणं ऐकल्यानंतर ऐश्वर्याला जरा बरं वाटत असतं. ऐश्वर्या आता स्वतःशीच म्हणत असते, थँक गॉड हे तरी बरं झालं की नाना लगेच उठून बोलू नाही शकले. पण हे इशारा तर नक्कीच करू शकतात. हे डोक्यावरती टांगती तलवार सारखं झालंय आणि याची धारणा आता मला नको लागायला. ऐश्वर्या आता खूप घाबरून गेलेली असते. त्याच्यानंतर जानकी आता देवघरामध्ये असते आणि देवाची पूजा करत असते. नाना शुद्धीवरती आलेत म्हटल्यानंतर जानकी खूप खुश असते. जानकी आता देवाला प्रार्थना करत म्हणत असते, देवा तू माझं ऐकून ना नानांना बरं केलंस. काय कसे आणि किती आभार मानू तुझे. तेवढ्यात लगेच आता ऋषिकेश तिथे येतो आणि जानकीला म्हणतो, जानकी नानांना आत्ताच डॉक्टर तपासून गेलेत. तर मग आता जानकी लगेच ऋषिकेशला विचारते, काय म्हणाले डॉक्टर. नाना शुद्धीवरती आले म्हणजे ते कधी बोलणार. ऋषिकेश सांगू लागतो, नाना शुद्धीवरती आले ते लवकर नाही बोलू शकणार पण मात्र हाताने रिस्पॉन्स नक्की करतील. हे ऐकल्यानंतर सुद्धा जानकीला खूप आनंद होतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर नानांना आता बाहेर आलेलं असतं. तर मग आता ऐश्वर्या विचारते की नाना सांगा तुम्हाला कोणी ढकललं. तर मग आता जानकी नानांना धीर देत म्हणते, नाना तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाहीये. खरं खरं सांगा की तुम्हाला ढकललं कोणी. तर आता नाना लगेच आता इकडे ऐश्वर्याकडे बोट दाखवतात. ऐश्वर्या शेजारी जानकी सुद्धा असते. त्यानंतर तेच बोट आता जानकीकडे सुद्धा जातं. तर मग ऐश्वर्या लगेच आता मोठ्याने ओरडत तमाशा करत म्हणते, बघा नानांनी सांगितलं की त्यांना जानकी वहिनीनेच ढकललं. तर मग हे ऐकल्यानंतर ऋषिकेश जानकी सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.